शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, सब संतन की जय। ग्रासिले सावधान वारे सोडवन करारे हरिनामे आयुष्य सरलिया कोणबा सांगाती पुढे होय फजिती यमदंड उपाय तो सोपा उपाय तो सोपा उपाय तो सोपा नामाचा गजर न करी विचार पुढे काही आयुष्य सरलिया कोणबा सांगाती पुढे होय फजिती यमदंड एका जनार्दनी तुकार आंधळा देखतो सी डोळा सुख दुःख देखतो सी डोळा सुख दुःख आयुष्य सरनिया कोण सांगाती आयुष्य सरलिया कोण सांगाती पुढे होय फजिती यमदंड समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगनीत पानी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रं सदौलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन रे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा 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 यावरी न करावा वेरो यावरी न करावा वेरो यावरी न करावा वेरो अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा यावरी न करावा यावरी न करावा आत्मरूप गणेशु स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता काळाने ग्रासिले सावधान भारे सोडवन करारे हरिनामे आयुष्य सरलिया कोणवा सांगाती पुढे होय फजिती यमदंड प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन निरूपण करता निवडेला भंग साधू संत साधू श्रेष्ठ ज्यांच्या घरी भगवान पांडुरंग परमात्मा श्रीखंडाच्या रूपाने नांदतो ज्यांच्या दारामध्ये भगवान दत्तात्रय चौबदारकी करतात असा महान अधिकार असलेले गोदावरी तट निवासी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा फार नाही 4 चरणांचा आणि या जगतावर काळाने कसा घात केलाय या काळाने कसं ग्रासलंय याचं चिंतन करणारा अभंग चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठला 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 अभंगाच्या निरूपणाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याला कर्म प्राप्त असतं. या ठिकाणी तुम्ही सर्व
नातेवाईक, भाऊबंद, मित्रमंडळी, कशानिमित्त जमला आहात सर्वांना ज्ञाते. गेली 1 वर्ष झालं आज आपल्यातून आपले सोमनाथरावजी दशरथजी वाळुंज गेली 1 वर्ष झालं अल्पशा आजारानं त्यांचं दुःखद निधन झालं. आपण त्या पांडुरंग परमात्म्याकडून एकच प्रार्थना करू, हे परमात्मा, हे दया घना, आमच्या सोमनाथ भाऊंला तुझ्या चरणाजवळ जागा दे, त्यांना उत्तम अशी गती लाभू दे आणि त्यांच्या पश्चात असलेला त्यांचा सर्व परिवार, त्यांचे वडील, त्यांची मुलं, त्यांची पत्नी, आई, भाऊ, सर्वांना या दुःखातून सावरण्याची शक्ती दे. कळालं सोमनाथ भाऊंचा स्वभाव अतिशय मन मिळावू. डेरे हॉस्पिटलला ना, डेरे कॉलेजला, त्या ठिकाणी ते नोकरी करत होते. अल्पशा आजारानं लवकर प्रक्रिया झाली नाही, त्यामुळं त्यांना देवाघरी जावं लागलं. त्यांचे वडील दशरथ रोडजी वाळुंज, आई सुल्याबाई दशरथ वाळुंज, मामा कौशीराम नामदेव राऊत, बाबाबाई कौशीराम राऊत आत्या, त्यांच्या पत्नी संगीता सोमनाथ वाळुंज, मुलगा दुर्गेश सोमनाथ वाळुंज, श्री भाऊ सुरेश दशरथ वाळुंज, भाऊजाई मनीषा सुरेश वाळुंज, मुलगी प्रियंका दीपक वागचौरे, दीपक शिवाजी वागचौरे जावई, आरती विकास कोटकर पुतणी, विकास वसंत कोटकर जावई, माधुरी अमोल खताळ पुतणी, अमोल सोमनाथ खताळ जावई, वर्षा ज्ञानेश्वर शिंदे पुतणी, हिराबाई रंगनाथ एरंडे बहीण, रंजना दगडू पाचपिंड बहीण, आशा संजय राऊत बहीण, शिवाजी नामदेव राऊत मामा, मच्छिंद्र नामदेव राऊत मामा, तदनंतर पोपट तुकाराम वाळुंज भाऊ, रमेश नामदेव वाळुंज भाऊ, रामदास ज्ञानदेव वाळुंज भाऊ, संतोष नामदेव वाळुंज, संजय तुकाराम वाळुंज हे भाऊ, निखिल सोमनाथ वाळुंज पुतण्या, ज्ञानेश्वर किसन शिंदे जावई, ओमकार गीताराम ढोकणे जावई, असा मोठा परिवार. आणि या परिवारातील कोणाचे वडील, कोणाचा मुलगा, कोणाचे पती, कोणाचे भाऊ, कोणाचे दादा, कोणाचे आजोबा आज निघून गेले. आणि त्यांच्या या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आजचं कीर्तन आहे. प्रामुख्याने आपली जर हिंदू संस्कृती पाहिली, या हिंदू संस्कृतीमध्ये मनुष्य गेल्यानंतर, मनुष्य जन्माला आल्यानंतर तर संस्कार असतातच, पण गेल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती काही संस्कार असतात आणि आपण ते केले पाहिजे. नाही केलं तर त्याचा परिणाम काय होतो आणि केलं तर त्याचा परिणाम काय होतो याचा विचार शास्त्रानं सांगितलाय. प्रामुख्यानं जर आजचं जे युग चाललंय हे विज्ञानवादी युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे, टेक्नॉलॉजीचं युग आहे. आणि या युगामध्ये जर एखाद्याला आपण असं बोललो, जे विज्ञानवादी लोक आहे, 2 पुस्तकं शिकले, सज्ञान झाले, आणि त्या लोकांना जर आपण विचारणा केली, आपण जर हे कार्य करू लागलो, हे धर्मकार्य करू लागलो, तर ते आपल्यावर आक्षेप घेतात. काय आक्षेप घेतात? आवाज प्लेन ठेवा. काय आक्षेप घेतात? अरे काय गरज आहे दशक्रिया विधी करण्याची? गरज काय आहे? अरे काय गरज आहे 12वा घालण्याची, 13वा घालण्याची, 14वा घालण्याची? गरज काय आहे? दर महिन्याला श्राद्ध घालण्याची गरज काय आहे? वर्ष झालं वर्ष श्राद्ध करण्याची गरज काय? अरे आमचं विज्ञान आम्हाला सांगतं, एकदा मनुष्य मेला आणि एकदा त्याला सरणावर ठेवला, अंडाक दिला, त्याच्यानंतर फक्त खाली शिल्लक राहते ती फक्त काय असती? राख. याच्या व्यतिरिक्त त्याचं पुढं काही शिल्लक राहत नाही. हा विज्ञानवादी लोकांचा विचार. पण आमचं शास्त्र, आमचं धर्मशास्त्र, ज्या धर्मामध्ये आपण जगलो वाढलो, ते आपल्याला काहीतरी सांगून जातं, काहीतरी कर्म शिकवून जातं, आणि आपण तसं कर्माने आचरण केलं पाहिजे. नाही केलं तर त्याचा परिणाम काय होतो आणि केलं तर परिणाम काय होतो, याच्या दोन्ही बाजू शास्त्रानं सांगितलंय, वेदाने सांगितलंय. पण ऐका, मी एवढं शास्त्रातून वेदात घेऊन जात नाही तुम्हाला. या 4ही वेदांचं विवरण ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी केलं, त्या तुकोबरायांचा विचार आपण पाहू. हां, मी म्हणत नाही, एकेकाचे कट्टर वैरी असणारे रामेश्वर भट्ट ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबरांची स्तुती करतात ना,
त्यावेळेस तुकोबरायांची स्तुती गाताना म्हणतात, चहू वेदाचे केले विवरण, अर्थही गहन करून ठेला. चारही वेदांचं विवरण जगद्गुरु तुकोबरायांनी गाथ्याच्या रूपात आपल्याकडं उपलब्ध करून दिलंय, आपल्याला ते दिलंय. मग आपल्याला वेद शास्त्र धुंदळायची गरज आहे का? आपलं वाङ्मय इतकं प्रगल्भ आहे. वारकरी संप्रदायाचे ज्ञानेश्वरी गाथा, एकनाथी भागवत, नाथ महाराजांचा गाथा इतका प्रगल्भ आहे. सगळ्या विश्वाचं ज्ञान आहे त्याच्यामध्ये, सगळ्या विश्वाचं ज्ञान आहे. आता त्याच्या मी बोललो तर माझं विषयांतर होईल, मी असं बोलत नाही, ऐका. मग त्या जगद्गुरु तुकोबराने आपल्याला विचार सांगितलाय की आपण जर आपल्या गेलेल्या पितराचं, आपल्या गेलेल्या एखाद्या व्यक्तीचं श्राद्धविधी केले नाही तर त्याचा परिणाम काय होतो, आणि जर केले तर त्याचा परिणाम काय होतो. मला सांगा, आपले पितर गेल्यानंतर आपल्याला त्यांनी आशीर्वाद द्यावा का शाप द्यावा? तुमचं काय म्हणणं आहे? आपले पितर गेल्यानंतर आपले वडील जाऊ द्या, आपला मुलगा जाऊ द्या, आपले कोणी घरातलं कोणी जाऊ द्या, गेल्यानंतर त्यांनी आपल्याला त्या लोकातून शाप द्यावा का आशीर्वाद द्यावा? काय द्यावा? आशीर्वाद द्यावा. प्रत्येकाला इच्छा कशाची आहे? आशीर्वादाची. हो, जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात, त्या पितरांचे जर आपण धर्मनीतीने कार्य जर केले तर ऐका, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ. तुकोबराय गाथेमध्ये सांगतात, तुका म्हणे पितृ, आपण जर त्यांचे सर्व विधी धर्मपद्धतीने निष्ठेनं पार केले, श्रद्धेनं केले तर काय, ते पितृ आपल्याला आशीर्वाद देतात. आणि नाही केले तर तुकोबराय त्याचं सुद्धा प्रमाण देतात. तुकोबराय म्हणतात, आहा काटा त्याची करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. काय म्हणतात? आहा काटा आहा करता आपल्या नावानं शाप देतात. आमच्या वंशाला कसा दुराचारी पुत्र जन्माला आला. कोण म्हणतं हे? त्या लोकात गेलेले आपले पितर. म्हणून आपण त्यांचे विधी श्रद्धेनं केले गेले, केलेच चकारांत बोलतोय, केलेच पाहिजे. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल केले पाहिजे. आपण करतो, पण आपण श्रद्धेनं करतो का? आणि जरी श्रद्धेनं केले, आपण त्याच्या पाठीमागं आपण का करतोय हे आपल्याला माहिती आहे का? का करतो हे तरी माहिती आहे का? ऐका, गरुड पुराणाचा विचार जर केला, गरुड पुराणामध्ये याच्याविषयी सविस्तर माहिती आलेली. गरुड पुराण सांगतं, प्रामुख्यानं आपण आपला कोणीही जाऊ द्या, पिता जाऊ द्या, पुत्र जाऊ द्या, आई जाऊ द्या, कोणी जाऊ द्या घरातलं, ते गेल्यानंतर त्याच्या प्रती आपल्या जीवनामध्ये काही कर्म असतात, आपण ती केले पाहिजे. काय काय केले पाहिजे? गरुड पुराणानं 3 गोष्टी सांगितल्या. काय सांगितलं? आपण मनुष्य गेल्यानंतर नवमी श्राद्ध केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? नवमी श्राद्ध. तदनंतर नवमिश्र श्राद्ध केलं पाहिजे. कोणतं केलं पाहिजे? नवमिश्र श्राद्ध. आणि त्याच्यानंतर आपण पुराण श्राद्ध केलं पाहिजे. कोणतं केलं पाहिजे? पुराण श्राद्ध. नवमिश्र श्राद्ध कशाला म्हणतात बरं? ऐका, नवमिश्र श्राद्ध कशाला म्हणतात? मनुष्य गेल्यानंतर आपण जे 10 दिवस श्राद्ध करतो आणि शेवटी 10वा घालतो, या 10 दिवसाच्या श्राद्धाला नवमी श्राद्ध म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात? नवमी श्राद्ध. आपण प्रत्येक दिवशीचे श्राद्ध करतो. आपण 20वाला धान्य ठेवतो. धान्य ठेवलं का 20वाला धान्य ठेवलं का त्याने त्यांना शरीर प्राप्ती सुरू होती.
मग विसाल धान्य ठेवलं का आपण जसं 10 दिवस 9 दिवस श्राद्ध करतो, आपण जे जे श्राद्धाला ठेवतो त्यांनी काय होतं, त्या पितराला शरीर प्राप्त होतं, शरीर त्या लोकात भोगण्यासाठी. हां, इथून जाताना, इथून गेल्यानंतर ज्यावेळेस मनुष्याला आपण अग्निडाग देतो, दिल्यानंतर त्या मनुष्याचं स्थूल देह इथंच ठेवतो. स्थूल देह हा देह आहे इथंच राहतो. हा, झाला प्रेतरूप स्मशानीचा, नाही का, झाला प्रेतरूप शरीराचा ठाव, लक्ष्येला ठाव स्मशानीचा. एकदा याचा प्रेतरूप भाव झाला स्मशानामध्ये, याचे काय होते, राख होते, याची राख होते. पण जो आत्मा आहे तो सूक्ष्म रूपानं प्रवास सुरू करतो. मग त्या लोकात गेल्यानंतर त्याला भोगासाठी शरीर लागतं का नाही, पाहिजे का नाही, लागतं ना महाराज. मग ते तयार कसं होतं, गरुड पुराणानं सांगितलं. आपण जे नवमी श्राद्ध करतो, त्या नवमी श्राद्धानं आपण जे 9 दिवस श्राद्ध करतो, त्या 9 दिवसाच्या श्राद्धानं प्रत्येक एक अवयव त्या आपल्या पिंडाला मिळतो, आपल्या पितराला मिळतो. कसा बरं, आपण जे विसाव्याला धान्य ठेवतो, आपण पहा विसाव्याला धान्य ठेवतो, धान्य ठेवलं की त्यांनी तोंड प्राप्त होतं. दुसऱ्या दिवशी आपण श्राद्ध केलं, हृदय प्राप्त होतं. तिसऱ्या दिवशी श्राद्ध केलं, त्याला पुन्हा हातपाय येतात. असं 10 दिवस आपण श्राद्ध केलं. 10व्या दिवशी दशक्रिया विधीला जे पिंडदान करतो तेव्हा त्याचं संपूर्ण शरीर पूर्ण होतं आणि तो पिंड ग्रहण करण्यासाठी इथं येतो. तुम्ही म्हणशाल महाराज पिंड ग्रहण करण्यासाठी इथे येता? हो, आम्हाला दिसत का नाही? आम्ही तर पाहतो फक्त कावळा शिवतो, फक्त काय शिवतो, कावळा शिवतो. आम्ही म्हणतो कावळा शिवला, आपलं पिंड आपल्यावर प्रसन्न, आपले पितर प्रसन्न झाले. ऐका, कावळा शिवतो म्हणजे ऐका, या मृत्यू लोकाची जी देवता आहे तिचं नाव आहे आर्यमा. काय नावाची देवता आहे ती? आर्यमा. आणि त्या आर्यमा देवतेचं जे वाहन आहे तिचं नाव आहे कावळा. काय वाहन आहे? कावळा. ज्या दिवशी दशक्रिया विधी असतो त्या दिवशी ती आर्यमा देवता तिच्या वाहनाला घेऊन म्हणजे कावळ्याला घेऊन आपल्या पितराला घेऊन सोबत येते आणि त्या पिंडाला ग्रहण करते. आपण म्हणतो कावळा शिवला. मी दृश्य पाहिलेलं आहे, आपल्या संगमनेरमध्येच सांगतो. माझा इथं श्राद्ध दशक्रिया विधी चालला होता. कुठं? आपल्या संगमनेरच्या तिथं कोपऱ्याला, दांद्रफळच्या त्या बाजूला. तिथं तुम्ही पण पाहिलं असन, तिथं 5-25 कावळे असतात का नदीच्या काळात, तिथं भरपूर कावळे असतात. मी पाहिलं एवढे कावळे असताना सुद्धा 15 मिनिटं एक सुद्धा कावळा जवळ गेला नाही पिंडदानाच्या, एक सुद्धा कावळा गेला नाही. पण नंतरून एक कावळा आला आणि तोच त्या पिंडाजवळ गेला. बाकीच्या कावळ्यांनी मग त्याला तोंड लावलं. ही सत्य परिस्थिती सांगतो माझ्या डोळ्यासमोरची. मला सांगायचं काय का, आपल्या पित्राची आपल्या मर्जी असते आणि तेच पित्र ते पिंडदान ग्रहण करतं, दुसरं येत नाही. आता लोक म्हणतात, जे तर्काने विचार करणारे, जे तर्कवादी लोक आहे, ते बुद्धिवादी लोक आहे, ते विचार करतात, महाराज काही तुमच्या गप्पा सांगायच्या गोष्टी झाल्या, तुम्हाला कीर्तन भेटायला म्हणजे तुम्ही काही सांगा, त्या लोक ऐका त्या म्हणून. हां, आतापर्यंत मी कोणती गोष्ट सांगितलं? तुमच्या पाठ राहिले का? राहिले का पाठ? मी काय काय सांगितलं आहे का तुमच्या ध्यानात? हेच तर आमचं भांडवल आहे. ऐका, नवमी श्राद्ध आपण करतो, पिंडदान करतो. एकाने विचार मांडला, खाओ तुम्ही म्हणता हे पिंडदान आपण करतो, हे पिंडदान केल्यानंतर ते पित्र तृप्त होतात, ते खातात, त्यांना हे पोचतं कसं? पोचतं कसं? विचार आहे का नाही? आपण पिंडदान इथं करतो आणि आपल्या पित्रांना आपण म्हणतो तिथं पोचलं, हे पोचतं कसं बरं? एका बुद्धिवादाने मला विचारलं, मग का हो, आमचा मुलगा पुण्याला राहतोय शिक्षणाला आणि तिकडं मेसचा काय खर्च आम्हाला परवडत, मेसचा खर्च आम्हाला परवडत नाही. आम्ही काय करीत जातो, रोज आमच्या आईला सांगतो घरी एक ताट कर पंचपक्वानाचं. ताट केलं, त्याला पाणी फिरव आणि मुलाच्या नावानं अर्पित म्हणून अर्पण कर. मग इकडं आम्ही अर्पण केलं, तिकडं पोराचं पोट भरलं पाहिजे का नाही? तुमचं काय म्हणणं आहे? भरलं पाहिजे का नाही? एका ठिकाणी दशक्रिया विधी चालू होता. दावा कुठं होतो? नदीच्या काठावर. आणि एक मनुष्य गेला, असा गोंजळीने पाणी भरायचा. कुठलं? परवऱ्यातलं पाणी वाढायचा, इकडे वाळू आणून टाकायचा. गोंजळीत पाणी घ्यायचा, वाळूत आणून टाकायचा. गोंजळीत पाणी घ्यायचा, वाळूत आणून कवर चालून देऊया. ऐका,
तो वंजळीत पाणी घ्यायचा आणि इकडे वाळूत आणून टाकायचा. तो जो पिंडदान करणारा होता तो म्हटला, का रे हे काय मूर्खासारखे चाळे लावले रे, पाणी घेतो इकडे टाकतो, पाणी घेतो इकडे टाकतो, तर चाललं काय? तो म्हणे काय नाही, इथं 4 किलोमीटरवर माझा ऊस आहे, 4 किलोमीटरवर माझा ऊस आहे आणि तो ऊस वाळून चाललाय म्हणून त्याला पाणी देऊ राहिलोय. काय म्हटला? इथं मी वंजळीने पाणी का टाकतोय? माझा आवाज आहे तुमच्यापर्यंत स्पष्ट? मोकळा आवाज करा जरा, मोकळा आवाज करा. तो म्हटला माझा 4 किलोमीटर अंतर ऊस आहे आणि तो वाळून चाललाय म्हणून मी पाणी टाकतोय. अरे तो म्हणे मूर्ख आहे का, असं कुठं पाणी पोचत असतं का म्हणे. अरे ते म्हणते मूर्ख कोण कोणाला म्हणतं, ये तू पहिलं पाय. अरे इथं टाकलेलं पाणी इथं 4 किलोमीटर अंतरावरती ऊसाला पोचत नाही, इथं केलेलं पिंडदान तिथं पित्राला जातं कसं? मूर्ख कोण कोणाला म्हणते, विचार कर ना. ऐका, इथं स्वयंपाक केल्यानंतर इथं ताटाला पाणी फिरवल्यानंतर पुण्याचं पोरग जेवत त्याचं पोट भरत नाही, कारण ही टेक्नॉलॉजी आमच्याकडं नाही आहे. पण ऐका, आपण जर इथं मेल केला अमेरिकेला पोचतो का नाही? हां, आता मी हातावलेलं रामकृष्ण हरी दिलीप भाऊ मी बरोबर वेळेवर येणार आहे, आमच्या दिलीप मामाला हातावर लिहिलं मी रामकृष्ण हरी दिलीप मामा मी वेळेवर येणार आहे. मग त्याच्या हातावर उमटलं का? उमटलं का हातावर? पण जर याच्यात व्हॉट्सअप नावाचा एक किडा आहे, त्या व्हॉट्सअपवर मी टाकलं, त्यांना पोचन का नाही? पोचन का नाही? ही टेक्नॉलॉजी का नाही? मग ऐका, ज्याप्रमाणे ही जशी टेक्नॉलॉजी आहे इथं रामकृष्ण लिहिले तिकडे व्हॉट्सअपला त्यांच्या पोचतं, तसं इथं पिंडदान केलेलं आमच्या पितरांना सुद्धा पोचतं. कसं पोचतं? त्याची ही टेक्नॉलॉजी. आर्य महादेवाची देवता आहे, तिचं वाहने कावळा, ती कावळा आपल्या पितरांना घेऊन येते आणि घेऊन आल्यानंतर ते पित्र त्या ठिकाणी आपलं पिंडदान ग्रहण करतात. पिंड पदावरी दिला बोलिये करी, दिला बोलिये करी, दिला बोलिये करी. पिंड पदावरी दिला बोलिये करी, बोलिये करी, दिला डबल चाल का म्हणायला लावली? आम्ही ज्या संस्थेत शिकलो जोग महाराज वारकरी संस्था, तिथं परंपरा आहे अभंगाला चरणाला डबल चाल लावलीच पाहिजे. हे वारकरी संप्रदायामध्ये एक अनुशासन आहे, एक शिकवण आहे, म्हणून प्रमाणाला डबल चाल लावली पाहिजे. ऐका, पिंड पदावरी दिला आपुलिये करी, आणि हे जगद्गुरु तुकोबाने सुद्धा केलं म्हणून आपण करायचं. मी सांगत होतो तो पिंड कसा पोचतो. आणि ऐका, आपण जर पिंडदान केलं नाही तर काय होतंय? ऐका, आपण जर पिंडदान केलं नाही, गरुड पुराणामध्ये सगळ्याचा संक्षिप्त विचार आलेला आहे. आपण जर पिंडदान केलं नाही तर ज्या दिवशी दाव आहे, श्राद्ध विधी आहे, त्या दिवशी ते आर्यमा नावाचे देवतेचे जे दूत आहे ते आपल्या पित्राला घेऊन येतात. पण इथं जर त्यांना पिंड भेटला नाही तर ते करतात काय माहिती का? करतात काय? इथं जर त्यांना पिंडदान भेटला नाही तर जातानं आपल्या पित्राला ते मारीत नेत्यात, मारीती झोडीती मारीत नेत्यात. आणि मारीत नेल्यानंतर वरती गेल्यानंतर आपले पित्र जगतात कसे याचा विचार गरुड पुराणात सांगितला. त्यांना भूक लागेल असते, त्यांची तृप्ती होईल नसती, आणि तृप्ती न झाल्यानं त्यांना भूक लागते, मग ते आपली भूक भागवतात कसे? ज्या बाकीच्या लोकांनी त्यांच्या पितरांचं पिंडदान केलंय ना, त्यांची तृप्ती झालेली आहे, मग त्यांच्या लाळा पडतात. लाळा काय पडतात? लाळा पडतात, लाळा. आणि त्या लाळा खाऊन आपले पित्र जागतात. काय खाऊन? लाळा खाऊन त्या लोकांमध्ये आपले पित्र जागतात.
म्हणून आपण हे विधी केलेच पाहिजे. विठाला विठाला. मग आपण हे नवमी श्राद्ध पाहिलं. आपण 10व्यापर्यंत करतो त्याला काय म्हणतात? नवमी श्राद्ध. पुन्हा 13वा 14वा नाही का आपण करतो, हे नवमी श्राद्धामध्ये येतं. मग त्याच्यानंतर नवमिश्र श्राद्ध. नवमिश्र श्राद्ध कशाला म्हणतात? दर महिन्याला जे आपण श्राद्ध करतो, दर महिन्याला जे आपण श्राद्ध करतो त्याला नवमिश्र श्राद्ध म्हणतात. आणि आपण वर्षश्राद्ध करतो हे सगळं नवमिश्र श्राद्धामध्ये येतं. आणि पुराण श्राद्ध. पुराण श्राद्ध कशाला म्हणतात? पितृपक्षामध्ये अक्षय तृतीयाला आणि गेलेल्या दिवशी, ते ज्या दिवशी गेले त्या दिवशी हे 3 दिवस आपण त्यांचं स्मरण करून त्यांच्या नावानं तुम्हाला वाटतील तेवढे 1 2 3 4 5 11 250 2000 किती पण लोक अन्नदान करायचं, जीव घालायचे. कोणते कोणते? पितृपक्षामध्ये, आपल्या पितृपक्षामध्ये अक्षय तृतीयाला आणि गेले त्या दिवशीची ती तिथी, या 3 दिवशी आपण जे श्राद्ध करतो त्यांच्या नावानं त्याचं स्मरण करतो, याला काय म्हणतात? पुराण श्राद्ध. म्हणून आपण आपल्या पितराच्या प्रती असलेला कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी काय? आपला कृतज्ञ भाव, कारण की आपल्यावरती त्यांचे उपकार आहे, ऋण आहे, आणि त्यांचे उपकार फेडण्यासाठी का होईना आपण हे नवमी श्राद्ध, नवमिश्र श्राद्ध आणि पुराण श्राद्ध केलेच पाहिजे. विठाला विठाला विठाला. तुकोबरा सुद्धा म्हटले ना, ते तुकोबरा म्हणतात मी सुद्धा ते ऋण फेडलं. पिंड पदावरी दिला फुलिये करी, माझे झाले गयावर्जन. फिटले पितराचे, काय म्हटले? पितराचे ऋण मी फेडलं. हो, म्हणून आपण हे केलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. हो, केलं पाहिजे आणि करायला हवं. ऐका, मग आज त्यांची वडील असतील, मुलगा असन, पत्नी असन, यांनी सुद्धा आपल्या पित्याप्रती, आपल्या मुलाप्रती काहीतरी ऋण आहे. आपल्या पत्नीचं पतीविषयी काहीतरी ऋण आहे. पण त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा दशक्रियाविधी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. प्रामुख्यानं माणूस गेल्यानंतर आपण त्यांचे विधी केले पाहिजे. पण ऐका ना, नाथ महाराज म्हणतात आपल्या समोर इतक्या घटना घडल्या पण आपण सावध होत नाही. आता अभंगाच्या दृष्टीने पाहू बरं का. आता अभंगाचा विचार करू. ऐका, तुम्हाला श्राद्ध काय हे मी सांगितलं, आता अभंगाचा विचार करू. प्रामुख्यानं या जगामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी सावधानतेचा इशारा दिला जातो. महाराज, आपण रस्त्यानं जरी चाललो, रस्त्यानं तरी शासन आपल्याला सावधान करतं. गाडी हळू चालवा, सावधान, पुढे घाट रस्ता प्रारंभ होत आहे, सावधान, पुढे गतिरोधक आहे, सावधान, समोर झेब्रा क्रॉसिंग आहे, गाडी सावकाश चालवा, सावधान, पुढे गाव शाळा आहे. हे काय करते? आपल्याला सावधान करतात. तदनंतर आता सुरुवातीला आपल्या इलेक्ट्रिक आली, लाईट आली, त्या खांबल्यांवरती काय लिहिलं राहायचं? 3 अक्षरात लिहिलं राहायचं, इंग्रजी, मराठी, हिंदी आणि सिम्बॉल, चिन्ह. 3 गोष्टी होत्या. ज्याला इंग्रजी येते त्याच्यासाठी डेंजर, त्यासाठी काय? डेंजर. ज्याला हिंदी येते त्यासाठी धोका, काय होतं? धोका. आणि ज्याला मराठी त्यासाठी काय होतं? त्यासाठी पण धोकाच होतं. आणि ज्याला मराठी येत नाही, हिंदी येत नाही, इंग्रजी येत नाही, त्यासाठी काय होतं? चिन्ह होतं. चिन्ह कसं चिन्ह होतं? एक खोपडी होती त्याला असे 2 हाडं होते. म्हणजे इथं जर उद्योग करायला गेला तर असं होईल. म्हणजे काय? तुम्हाला सावधानतेचा इशारा. ते जाऊ द्या. आपल्याला आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये सुद्धा, आपण आता सगळे शेतकरी माणसं आहे, आपल्या शेतकरी जीवनामध्ये सुद्धा एक माणूस आपल्याला सारखा सावध करत असतो. एक माणूस आपल्याला सारखा सावध करत असतो. त्याचं नाव आहे पंजाबराव डक. ते माणूस सांगतं का नाही, या वेळेला अतिवृष्टी होणार आहे, पाऊस येणार आहे, कांदे झाकून सोयाबीन काढून, सांगतं का नाही? ते मला सांगायचं काय, आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये आपल्याला इतका मोठा इशारा केला जातो. मग आपण
आपल्या उद्धाराच्या कामामध्ये या साधू महात्म्याने संत महात्म्याने आपल्याला काय इशारा करू नये. विठाला विठाला मग संत सुद्धा आपल्याला सावधान करतात, संत सुद्धा आपल्याला सावध करतात. ऐका, या जगतामध्ये संत महात्मे आपल्याला जागवतात. देव जो आहे देव आपल्याला जगवतो. देव काय करतो? देव काय करतो? जगवतो. आपण जगतो. आपण काय करतो? जगायचं काम करतो, जगतो. पण संत महात्मे वाटतं आपल्याला जागवतात. संत महात्मे आपल्याला काम करतात, जागवतात. आणि संत महात्मे आपल्याला सावध करतात. ऐका, संत महात्म्याने फक्त आपल्याला सावध नाही केलं, फक्त आपल्याला सावध केलं नाही, संत महात्म्याने देवालाही सावध केलं. कोणाला सावध केलं? कोणाला सावध केलं? देवाला सावध केलं. स्वतः सावध झाले आणि या जगाला सुद्धा सावध केलं. प्रत्येकाच्या दृष्टीने प्रमाणाचा विचार सांगतो तुम्हाला मी. ऐका, संत महात्म्याने देवाला सुद्धा सावध केलं. देवाकडे गेले तुकोबार आहे. देवाला म्हटले, देवा अहो काय निश्चितीनं झोपला, उठा. ते सगळेजण आले. हा, का हो तुम्ही निश्चिंतीने निजला ते हरी, मानियले सुख आम्ही वाचू कैशा परी, मानियले सुख आम्ही वाचू कैशा परी. का हो तुम्ही दिला से हरे, ए मानिए अभी बात कैसा परी, ए मानिए बात कैसा परी. उठा सावध व्हावे, जेव्हा सकला ओ दया जीवाचरा, ओ दया कैसे पुरवावे, उठा सावध व्हावे, देवाला सुद्धा सावध केलं. केलं का नाही सावध? केलं ना महाराज. देवाला म्हटले, देवा काय निश्चिंतेनं झोपला, उठा, सावध व्हा. सगळे वारकरी आले. हा, सगळे लोक आले. त्याला शेम द्या, आलिंगन द्या. त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या आवाज नाही त्या त्यांच्या पूर्ण करा. संतांनी देवालाही सावध केलं. फक्त देवाला सावध केलं नाही, संत महात्मे स्वतःही सावध झाले. महाराज संत महात्मे स्वतःही सावध झाले. जगद्गुरु तुकोबरायांच्या कानाजवळचा एक केस, तुकोबरायांच्या कानाजवळचा एक केस पांढरा झाला. काय झाला? पांढरा झाला. तुकोबराय सावध झाले. महाराज तुकोबराय म्हणतात, जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळी आली. आता मृत्यूची भेट जवळ आली. का? कानाजवळचा जर केस आपला पांढरा झाला, समजायचं आपलं मरण जवळ आलं, मृत्यूची भेटी जवळ आली. मग तुकोबराय आपल्या मनाला उपदेश करतात. आपल्या मनाला, हे मना, आता बेसावध राहू नको, आता सावध होय. आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान. ओ पुण्यदान कार्यसिद्धी, ओ पुण्यदान कार्यसिद्धी, आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान. मना आता बेसावध राहू नको, आता सावध होय. का सावध होय? आता मृत्यूची भेटी जवळ आली. तुकोबराने आपल्या मनाला सावध केलं. आणि तुकोबराय म्हणतात, मी सावध झालो,
मी सावध झालो आणि सावध जाऊन मी केलं काय? हरीच्या आलो जागर जागरला हरीचा आलो जागरला हरीचा आलो जागरला हरीचा आलो सावध झाल्यानंतर सांगितलं मनाला बेसावध राहू नको आणि काय कर, भजन करायला सुरुवात केली तुकोबरायानं. हरीच्या आलो जागराना, सावध झालो हरीच्या आलो जागराना. हा आता भगवंताचं नामचिंतन सुरू केलं. स्वतःही सावध, संत स्वतःही सावध झाले आणि स्वतः सावध झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांनी या जगाला सुद्धा सावध केलं. महाराज जगाला सुद्धा सावध केलं. संत महात्म्यांचं काम आहे या जगताला जाग करणं. हे कोणचं काम आहे? संत महात्म्यांचं काम आहे. ते प्रामाणिकपणे करता, पण आपण प्रामाणिकपणे करत. आपण जाग झालो का? जाग झालो? आपण सावध झालो? अहो एकदा एका जंगलामध्ये, पंचतंत्रामध्ये कथा आलेली, एका जंगलामध्ये सिंह, कोल्हा आणि गाढव तिघांची काय झाली? मैत्री झाली. कोणची? सिंहाची, कोल्ह्याची आणि गाढवाची मैत्री झाली. आणि मैत्री झाल्यानंतर त्या वाघानं शिकार पकडून आणली आणि गाढवाला सांगितलं, गाढवा तू काय कर, या हाटाचे सुख कोठे नाही, या हाटाचे सुख नाही. संसार नगरी, संसार नगरी बाजार भरला भाई, काम क्रोध लोभ याचे गिराईक पाही. संसार नगरी बाजार भरला भाई, काम क्रोध लोभ याचे गिराईक पाही. संसार नगरी बाजार भरला भाई, काम क्रोध लोभ याचे नाही. संसार नगरी बाजार भरला भाई, काम क्रोध लोभ याचे सुख नाही. नाथ महाराजांनी बाजाराचं रूप केलं आणि सांगितलं, यात सुख नाही त्यात सुख नाही. या संसारामध्ये यातही सुख नाही आणि त्यातही सुख नाही. माझ्या जवळचे दोन परिवार आहे, एक संगमनेरचा आणि एक अकोल्याचा. संगमनेरला कीर्तनाला आलो गोलेवाडीला, मग चाललो. मग संगमनेरला आमची मावशी राहत होती. मावशीकडे गेलो. नवीन सूनमुख पाहिलं होतं, नवीनच सून आली होती म्हणून मावशीच्या घरी गेलो. मावशीला विचारलं, मावशी कसं चाललंय, बरं आहे ना, निवांत आहे ना? नवीन सून आली, निवांत असन, चांगलं चाललं असन. म्हणे बाबा काय सांगू, पार बोलत नाही. काय म्हणे? पार बोलत नाही, अशी गप बसून राहते, पार बोलत नाही. चांगलं आहे म्हटलं, काय वाद नाही. मग अकोल्याला गेलो, घरी चाललो होतो. मग अकोल्याला गेल्यानंतर अकोल्याच्या मावशीकडे जावा, तिला नवीन सून आली होती, तिनं सूनमुख पाहिलं होतं, पावा म्हटलं जाऊन. मग तिच्याकडे गेलो, तिला विचारलं, का गा मावशी बरं चाललंय? बरं आहे म्हणे बाबा. सून आली नवीन, आनंद असन, कामं वगैरे जरा कमी असते ना आता, बरं ना बाकी? अरे भाऊ काय सांगावा, अशी फडाफडा बोलती, अशी बोलती, मला काय सांगायचंय. संगमनेरच्या मावशी का आलो, तिला विचारलं, ती काय म्हटली? पार बोलत नाही. अकोल्याची मावशी काय म्हणते? म्हणजे यातही सुख नाही आणि त्यातही सुख नाही. हे संसार आहे.
या संसारामध्ये इकडं सुख भेटत नाही तिकडं सुख भेटत नाही. एक शेतकरी, त्या शेतकऱ्याला 2 मुली, एक मुलगी दिली घोलेवाडीला आणि एक मुलगी कुठे द्यायची? कुठे द्यायची एक मुलगी? कुंभेफळला द्यायची का? एक दिली कुंभेफळला, हा, एक घोलेवाडीला दिली आणि एक कुंभेफळला दिली. आता जी कुंभेफळला मुलगी दिली तिचा भाजीपाल्याचा व्यवसाय, आणि जी घोलेवाडीला तिची वेटभट्टी. काय? हातभट्टी, ऐकशान, वेटभट्टी तिची काय? वेटभट्टी. मग तो जो शेतकरी बाप होता तो बाप पहिला कुठे गेला? कुंभेफळला गेला, जिचा भाजीपाल्याचा व्यवसाय. तिच्यात गेल्यानंतर तिला विचारलं, बाई बरं चाललंय ना, आनंद आहे ना, सगळं निवांत आहे ना? हो म्हणे बाबा, भाजीपाला बाबा 1 नंबर पिकलाय, असा भाजीपाला आलाय, असा भाजीपाला आलाय. आमची जर एवढी भाजी कोथिंबीरची असं शक्यतो, एवढी जर भाजी आमची इकली, हां एवढी जर इकली, आमचं 1 हात तुपात आणि 1 हात लोण्यात, हां 1 हात तुपात आणि 1 हात लोण्यात. पण हे जरा लई गरजायला लागलंय, म्हणजे हे पाणी जरा कमी पडून राहिलंय, हे गरजात आहे पण पडत नाही, याला म्हणा जरा पड. तुम्ही आता जाणार आहे पंढरपूरला किंवा जाणार आहे आता श्रावण संपलाय त्र्यंबकला जाशान, देवाला सांगा, विनवणी करा, थोडा पाऊस पडू दे, थोडा पाऊस पडू दे. ठीक आहे म्हणे. मग निघले संगमनेर मार्गे पंढरपूरला जायला. मग म्हटलं आता घोलेवाडीला आपल्या पुरीकडे जाऊन यावा. घोलेवाडीच्या पुरीची काय? काय? वेडभट्टी. मग घोलेवाडीच्या पुरीकडे आले आणि तिला विचारलं, बाई बरं चाललंय ना, सगळं निवांत ना, आरामशीर ना, व्यवसाय का चाललाय? म्हणे बाबा काय सांगावं, अशी भट्टी भाजून तयार आहे, अशी भट्टी भाजून तयार आहे, आमची एवढी भट्टी इकली, एवढी भट्टी आमची इकली, आमचा 1 हात तुपात आणि 1 हात लोण्यात, आमचा 1 हात तुपात आणि 1 हात लोण्यात. फक्त हेले गरजायला लागलं, याला म्हणा पडू. मला काय सांगायचंय, कुंभेफळची काय म्हणते पोरगी? पडला पाहिजे. आणि इकडची घोलेवाडीची काय म्हणती? पडू नको. आता मग शेतकरी म्हाताऱ्याने पंढरपूरला जाऊन मागायचं काय? त्याला चिंताच पडली ना. मला सांगायचं काय, यातही सुख नाही त्यातही सुख नाही. मग आमच्या संतांनी उपदेश केला आम्हाला. आपण रोज काकडा भजन म्हणताना आंधळा पगड्यामध्ये म्हणतो ना, संसार दुःख मूळ चहूकडे गळ, विश्रांती नाही कुठे, रात्र दिवस तळमळ, काम क्रोध लोभ शोणी, पाठी लागले ओढाळे, कवना मी शरण जाऊ, दृष्टी येईल निरवळ.
झाली. ऐका, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपण पाहतोय, आपण त्या भगवंताची शरणागती केली पाहिजे. आपण त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. नामचिंतन कसं केलं पाहिजे बरं? कसं केलं पाहिजे? सगळ्यांनी हात वर करा. असे हात वर करायचे. वाजा टाळी. अशी एक टाळी, एक झाली पाहिजे, एक टाळी झाली पाहिजे, एक टाळी, एक टाळी झाली पाहिजे. हा, वा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, अभंगाचा भाव तुमच्यासमोर ठेवलाय, समर्पकडे वळायचंय. परंतु आज ज्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण त्यांना शेवटची आदरांजली, तिलांजली, श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्तानं जमलो आहोत, ते हरिभक्त पारायण कैलासवासी सोमनाथ भाऊजी वाळुंज. आज 1 वर्ष झालं आपल्यातून ते निघून गेले. नक्कीच त्यांच्या मुलाला, त्यांच्या पत्नीला, आई वडिलांना खूप मोठं दुःख आहे. कारण की आपल्या घरातील एक कर्तबगार जो आपल्या घराचा सांभाळ करतोय, मेहनत नाही म्हणू का, चला मग नंतर शेवट, आपल्यातून निघून गेले ते. आणि बसून घ्या, नंतरून टाका वाटलं असतं. आपल्या घरातील एक कर्तबगार, कमवता एक मनुष्य गेल्यानंतर ते घर किती अडचणीत येतं याचा विचार आपण करू शकत नाही महाराज. प्रामुख्यानं आजच्या युगामध्ये, या धावपळीच्या जगामध्ये आपल्या घराला आधार देण्याचं काम जो कोण करत असेल तो बाप असतो. आपल्या घरातील कर्तबगार जो कमवून आणतो तो बाप असतो. आणि आज या घरातील एक कर्तबगार पुरुष, एक बाप, मुलगा गेली वर्षापासून यांच्यातून हरवलाय. भगवंताला प्रार्थना करू, हे पांडुरंगा दया घना, त्यांना उत्तम अशी गती लाभू दे, त्यांना तुझ्या चरणाजवळ जागा दे. आज बाप काय असतो? आई सगळेजण सांगतात, बाप लोकांना कळतही नाही, जास्त सांगता येत नाही. कारण बापाचा विषय कसा माहिती आहे का? बाप हा पाठीमागं राहून काम करणार आहे, त्याला पाठीराखा म्हटलं जातं, पाठीराखा. हां, आईचं प्रेम दिसतं आपल्याला, बापाचं प्रेम दिसत नाही. आपल्याला एखाद्या दिवशी कमी मार्क पडले, जास्त मार्क पडले, आईचं प्रेम दिसतं. कमी मार्क पडले तर सात्वन करणारी आई दिसते. जास्त मार्क पडले तर आपल्याला प्रेम करणारी, आपला उदो उदो करणारी, आपल्याला प्रोत्साहन देणारी आई दिसते. पण बाप मात्र असं करत नाही. हां, कमी मार्क पडले तर बाप हाताखालून काढितो, आणि जास्त मार्क पडले पुढच्या वेळेला चांगली तयारी कर. मला सांगायचं काय, बापाचा विचार हा असतो. बाप हा दूरदृष्टीचा असतो. मी जर याची स्तुती केली, मी जर याचं वर्णन केलं, तर कदाचित हा त्या वर्णनाला भावून आणखी मागे येऊ शकतोय, पण पुढं जाणार. पण याला प्रोत्साहन न देता याला सांगितलं, समजावून सांगितलं, तर हा नक्की त्याच्यामध्ये सुधार करू शकतो, बदल करू शकतो. हा बाप असतो महाराज. हो, बाप असतो. बाप कधी कळतो माहिती आहे का? बापापासून लांब गेल्यानंतर. आईबाप तशी कळते नाही. आम्ही जेव्हा आळंदीला गेलो, आता माझ्या आईवडिलांनी मला 7वीला आळंदीला घातलं.
7वीला, वय खूप लहान होतं. आणि आळंदीला गेल्यानंतर कपडे धुवायचं कळत नव्हतं. मग माझे आईवडील काय करायचे, 7 दिवसाला इथून गाडीवरून आळंदीला यायचे. मोबाईल नाही, काही नाही, फक्त रविवारी त्यांना फोन व्हायचा. आणि शनिवारच्या दिवशी संध्याकाळी ते फोन करायचे महाराजांच्या मोबाईलवरती, आम्ही उद्या येणार आहे. तुम्हाला सांगू, त्या सकाळपासून अन्नसुद्धा पोटामध्ये जात नव्हतं. पण 5-5 मिनिटाला गेट वजायचो, बाहेर पाहायचो, गेट वजायचो, बाहेर पाहायचो, गेट वजायचो, बाहेर जायचो. का बरं? बाप येणारी, आई येणारी. हे लांब गेल्यावर कळतं महाराज, जवळ असल्यावर कळत नाही. आणि ज्या लोकांनी बापाला रेखाटलं तो व्यसनी, मारहाण करणारा असा बाप रेखाटला. पण बाप तसा नसतो महाराज, बाप तसा नसतो. एक वेळ आई तुम्हाला कडेवर घेते. तिचा विचार काय असतो माहिती आहे का? मी जेवढं पाहू राहिले तेवढं तू पा. पण बाप कडेवर नाही घेत. बाप इथं बसतो, इथं बाप त्याला खांद्यावर बसतो. बाप म्हणतो, अरे मी जितकं पाहतोय ना त्याच्या सुद्धा पुढं तू पाय. हे बापाचे विचार असतात. हो. आणि बाप कळतो केव्हा? जेव्हा मुलगी सासरी चालते तेव्हा बाप कळतो. आज तर ते राहिलंच नाही. आज तर ते राहिलंच नाही. आजच्या या युगामध्ये इतकी परिस्थिती भिकार भंगार झाली ना, काय सांगतोय, भिकार भंगार झाली ना. आज मुलींनी आणि या तरुण मुलांनी सुद्धा आईबापाची मान खाली घालून टाकलेली, आणि जास्त करून मुलींनी. आज कालच एक व्हिडिओ पाहिला यूट्यूबला. आपल्या महाराष्ट्रामधील 70% मुली या पळून जाऊ राहिल्या, लग्न करू राहिल्या. किती टक्के? 70%. आपली संस्कृती चालली कुठं? अरे 18-20 वर्ष त्या आईबापानं तळहाताच्या फोडासारखं जपायचं. 18 वर्ष इतकं प्रेम द्यायचं. आणि प्रेम दिल्यानंतर 18-20 वर्ष ते आईबाप तिच्या लग्नासाठी 1 रुपयाला बाजूला काढून ठेवतात. आणि ती मुलगी आईबापाची मान खाली घालून समाजामध्ये आईबापाला काडीची किंमत न ठेवता अशी कोणासोबत सुद्धा पळून जाते. काय संस्कृती चालली आपली? विचार केला पाहिजे. आणि त्या मुलांनी विचार करायला पाहिजे ना. अरे 18 वर्षाच्या आईबापाने प्रेम केलं, इतकं जीवापाड सांभाळलं, इतकं जीवापाड प्रेम दिलं. जी वस्तू पाहिजे ती बोलण्याच्या आधी दिली. आणि त्या व्यक्तीवरती, त्या मुलीवरती तुम्ही 6 महिने प्रेम करता आणि तुम्ही विचार करता ही माझी होईन. अरे 18-20 वर्षाचे आईबापच झाले, तुमची काय होणार आहे? हा विचार आहे का तुमचा? आणि खुशाल तुम्ही एखाद्या घरामध्ये आईबापाला जिवंतच मारतात ना महाराज. मी तर सांगतो आजपासून, बाबा रामकृष्ण, मी तर सांगतो त्या ज्या मुलींना घरातून पळून जायचंय ना, त्या मुलींनी एक काम करायचं. काय करायचं? ज्या दिवशी तुम्हाला पळून जायचंय ना त्या दिवशी घरी यायचं. स्वतःच्या हाताने पोहे बनवायचे. काय बनवायचे? पोहे बनवायचे. त्या पोह्यामध्ये एखादं विष कालवायचं, त्या बापाला खाऊ घालायचं. अरे तो बाप एकदा मरल, पण तुम्ही पळून गेल्यानंतर तो बाप रोज मरण, रोज. विचार करा. त्या बापानं जन्मभर आपली सगळी संपत्ती, आपला सगळं वैभव, आपण सगळं रक्त आटवलं असतंय तुम्हाला मोठं करण्यात, तुम्हाला सांभाळण्यात. आणि तुम्ही खुशाल, आपण खुशाल त्यांना सोडून काही न विचार करता पळून निघून जातो. विचार करा. आज खूप भयान परिस्थिती ही, याचा विचार केला पाहिजे. असू द्या. प्रामुख्यानं बाप काय असतो मी सांगत होतो. या जगतामध्ये, या विश्वामध्ये एक वेळ बाप उपाशी राहीन पण पोराला खाऊ घालतो महाराज. बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, आपली कुरवंडी वाळवणी, आपुली कुरवंडी वाळवणी. हो, बाप कळत नाही.
जेव्हा मुलीचं लग्न होतं ना तेव्हा दिसतो बाप. पण ऐका ना, जो कोपऱ्यात जाऊन दिवसभर रडत असतो तो बाप मला दिसत नाही. हां, सगळं नियोजन करणारा बाप दिसतो, पण अंतःकरणामध्ये माझं पोटचं लेकरू आज मला सोडून चाललंय याची हळहळ कोणाला दिसत नाही आणि तो दिसू देत नाही. आपल्या घरातील कोणी जर कधी वारलं तर सगळे रडतील, पण बाप कधी रडत नाही. का रडत नाही बरं? कारण की त्याला माहिती आहे, मी जर रडलो तर यांना सात्वन करणार दुसरं कोणी राहणार नाही. तो बाप असं राहतो. ऐका, म्हणून आपण आपला परिवार, आपली आई, आपला बाप, नवे नवे आपला भाऊ सुद्धा आपण आपल्या जीवापाड प्रेम केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे महाराज. हो, हां, आजच्या युगामध्ये जर पाहायला गेलं, माणसाची वाचा सांगून जाते ज्ञान किती आहे. माणसाचे डोळे सांगून जातात त्या माणसाचा स्वभाव कसा आहे. ऐका, त्या माणसाचं चरित्र सांगून जातं, त्याचे संस्कार कसे, नाही का, त्या मनुष्याचे संस्कार सांगून जातात, त्याचा परिवार कसा आहे. आणि ऐका, आपल्यात एकदा वाईट वेळ आली का आपले भावबंद आपल्याला दाखवून देतात. कारण काय, या युगामध्ये 4 भावकीचे 4 जण भावकीचे एका दिशेने तेव्हाच चालतात जेव्हा 4था खांद्यावर असतो. म्हणून आपण सुद्धा आपल्या सांभाळलं पाहिजे. अहो, श्री श्री रविशंकर यांची एक संस्था आहे, काय नाव आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग. जीवन जगण्याची कला काय असते ती आपल्याला शिकवते, जगामध्ये काम करते ती संस्था. पण तुकोबरायाने एका चरणात हे आर्ट ऑफ लिव्हिंग सांगितले, माहिती आहे का. तुकोबराय म्हणतात, तुम्ही काय करा, जीवन कोणत्या अंगाने जगा. ऐका, जनमित्र होय सकळांचा, आशोभ न बोलावी वाचा, संग न करावा दुर्जनाचा, करी संताशी सायास. तुकोबराय जीवन कसं जगावं, कोणत्या अंगाने जगावं याचा विचार फक्त 4 चरणामध्ये सांगतात. मला सांगायचं आहे, आपला संत वाङ्मय किती प्रगल्भ आहे. तुकोबराय सांगतात, जनमित्र होय सकळांचा, या जगतामध्ये सगळ्याची मैत्री भावानं राहा. आपला भाऊ असन, आपली वडील असन, आपले मित्र असतील, या जगतामध्ये कोणाशी शत्रुभावानं राहू, शत्रुत्वानं वागू नको. सगळ्यांशी मैत्री भावानं राहा, मित्रत्वाच्या नात्यानं राहा. जनमित्र होय सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा, या वाणीनं कधी चुकीचं बोलू नको, अशुभ बोलू नको. या वाणीनं दुसऱ्याचं मन दुखन असं कधी बोलू नको, दुसऱ्याला त्रास होईन असं या वाणीनं कधी बोलू नको. त्या आई असतील, बाप असतील, भाऊ असन, बायको असन, मुलं असन, या वाणीनं असं कधीच बोलू नका का आपले मुलं, आपले आईबाप दुःखी होतील, असं या वाणीनं बोलू नका. हो, अशुभ न बोलावी वाचा, संग न करावा दुर्जनाचा, दुर्जनाच्या संगतीमध्ये जाऊ नका. जाता आलं तर संतांची संगत करा. हो, संतांची संगत करा. करी संताशी सायस, या अंगाने जीवन जगा. माता पित्याच्या सेवेमध्ये जीवन घाला. हो, जोपर्यंत आपले माता पिता जिवंत आहे तोपर्यंत आपण त्यांची सेवा केली पाहिजे आणि गेल्यानंतर आपण त्याचं स्मरण केलं पाहिजे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सेवा केली पाहिजे. सेवा कशी केली पाहिजे बरं? हां, ज्ञानोबराची ओवी आहे, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, हां, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. सेवा कशी केली पाहिजे? तया सेवेसी कीर शरीरे, हे सगळं शरीर त्यांच्या चरणावर वळून टाकलं पाहिजे, अशी आपण सेवा केली पाहिजे माता पित्याची. आणि ऐका, ते गेल्यानंतर आपण त्याचं स्मरण केलं पाहिजे. मी याचा विचार सांगून आलो. आपण जर त्यांचं स्मरण नाही केलं त्याचा परिणाम काय होतोय सगळं सांगून आलोय. मग आपण ते तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सेवा केली पाहिजे, गेल्यानंतर आपण त्यांचं स्मरण केलं पाहिजे. याच उद्देशानं आज वाळुंज परिवारानं सोमनाथ भाऊंचं हे प्रथम श्राद्ध आहे, त्यांचं स्मरण ते नित्य ठेवताय, त्यांचं स्मरण ते करताय. नक्कीच त्यांची कृपादृष्टी त्यांच्या परिवारावर आहेच. या कीर्तनाची या ठिकाणी आता वेळ संपलेली आहे. ज्यांच्या मार्फत या ठिकाणी सेवा करण्याच्या योगाला आमचे दिलीप मामा कोटकर असतील. गोड मृदुंगाची साथ त्यांच्याकडून घडली. आमचे आपल्या अकोले संगमेर तालुक्यातील नवीन मृदुंगातील वैभव यश महाराज कोटकर या ठिकाणी साथीला आहे. त्यानंतर आमच्या तालुक्यातील भूषण
योगीजी महाराज पांडे गायनाचार्य उत्कृष्ट त्यांचा आवाज ते या ठिकाणी आमचे ज्ञानेश महाराज पवार गोड आवाज आहे, गोड गळा आहे, मूर्ती लहान पण कीर्तीन महान. हो गोड गळा आहे, उंच आवाज आहे. आमचे महाराज बसपिन महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे बाबा आलेले त्यांच्या चरणी दंडवत करतो. त्यांची सुंदर अशी माईक सिस्टीम आहे, त्यांच्या चरणी दंडवत. त्यांचा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर ज्या या ठिकाणी रेकॉर्डिंगचं काम करताय आमचे अभिदादा असतील आणि आमचे सर्वेश महाराज असतील. आमचे सर्वेश महाराजांचा पार्ट टाईम जॉब येतो. हां फुल टाईम ते मृदुंगाचार्य आहे चांगले. हो ते त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगचं काम करताय. आणि तुम्ही सर्व श्रोते मायबाप अतिशय शांत चित्ताने या ठिकाणी तुम्ही श्रवण केलं. चिंतनी सेवा झाली. सेवा सर्वांच्या चरणी भगवंताच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला विराम देतो. श्रद्धांजली होणार आहे का? 1-2 श्रद्धांजली होतील. त्याच्यानंतर कार्यक्रम पसायदान होईन. कार्यक्रम संपला जाईन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आपल्या जीवनामध्ये आपल्या मातापित्यांची सेवा करा, भगवंताचं नामचिंतन करा, याच्या व्यतिरिक्त सायनानं राष्ट्राची सेवा करा. यामध्येच आपल्या उद्धार आहे, यामध्येच आपलं तरुण जाण्याचं एक सामर्थ्य आहे. पुण्य मिळेल दुसरं कारण काही नाही. कारण की ऐका, देवाला जर कुठं शोधत असाल, देव कुठंच नाही महाराज. देव आहे कुठं? भगवान तो है बंदे इंसान में मिलेगा, वो माँ बाप में मिलेगा, वो खेतों में मिलेगा. भगवान तो है बंदे वो फौज में मिलेगा. देव आहे भेटन कुठं? आई बापामध्ये भेटन. देव आहे या जगतामध्ये भेटन कुठं? शेतीमध्ये राबणाऱ्या माझ्या शेतकऱ्यामध्ये भेटन. देव आहे भेटन कुठं तुम्हाला? सीमेवरती लढणाऱ्या माझ्या सैनिकांमध्ये भेटन. म्हणून देवाला इतर तर शोधण्याची गरज नाही. माणसातला देव ओळखा, आपलं जीवन सफळ होणार आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. बोलिले करे वेळे वागुळे उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्हा नाही उच्चारिला ये कार में आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वराला का मायापैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कुंडली श्री ज्ञानदेव. बोलो रे भाई सब संतन की जय.